हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ज्योतिष रेसिपीज. आज मी माझा इव्हनिंगचा रुटीन शेअर करते तुमच्यासोबत ऑफिसच्या नंतरचा. तर सकाळी मी खूप जास्त सामान मागवलं होतं फ्लिपकार्टवरून, फ्लिपकार्ट मिनिट्सवरून. तर ते मी तसंच फ्रीजमध्ये स्टॅक केलं होतं बिकॉज ऑफिस चालू होतं. तर मला ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी खूप छान भेटले होते. जे मी ऑर्डर केले होते ना, त्याच्यामध्ये खूप छान एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी होते आणि बिलकुल एक पण खराब नव्हते. जनरली अशा डब्यामध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा भरपूर खराब मिळतात. काही काही चांगले असतात, पण ह्याच्यामध्ये खूप छान होते. तर मी जास्त ऑर्डर करून घेतले होते, कारण जर ते व्यवस्थित क्लीन करून जेव्हा आपण फ्रीजमध्ये स्टॅक करून ठेवतो ना, तर मिल्कशेक, स्मूदी, केक ह्याच्यामध्ये ह्याचा खूप छान यूज करता येतो. तर त्यासाठी मी आधी ह्याचे सगळे जे देठ असताना ते काढून घेते आहे आणि व्यवस्थित एकदम स्वच्छ ह्याला धुवून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर छोटे किडे असू शकतात, तर त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित पाण्यामधून काढून घ्यायचं आहे. आणि मी ह्याला फक्त नॉर्मल पाण्यामध्ये नाही धुत, तर पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून त्याच्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा ॲड करायचा आणि स्वच्छ मिसळून कमीत कमी 5 मिनटं सोडून द्यायचा आणि नंतर ते पाणी निस्तरून घ्यायचं आणि मग ते आपण स्टोअर करू शकतो. आणि मी तर दूध पण जास्त मागवून घेतलं होतं बिकॉज मला पनीर बनवायचं होतं. तर मी इथं दूध घेतलेलं आहे अराऊंड 2 लिटर. तर त्याच्यामध्ये पनीर बनवायचं आणि मी नेहमी होममेड पनीरच यूज करते बिकॉज बाहेरचं पनीर बिलकुल भरोसा नाही आहे. आणि इथे मी कांदे वाळवून घेतले होते 2-3 दिवस उन्हामध्ये, कारण मला त्याचे पावडर बनवून घ्यायची होती. ही सूपमध्ये किंवा आपण जेव्हा चिकनचे कटलेट्स वगैरे बनवतो त्याच्यामध्ये खूप जास्त छान फ्लेवर येतो याचा. तर त्यासाठीच मी हे करून ठेवलेलं आहे. त्याला वाटून घेतलं आहे मी चांगलं आणि त्याला थोड्या वेळ आता बाहेर ठेवून देते. आणि हे आपले स्ट्रॉबेरी जी मी पाण्यात ठेवले होते ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते. हे बघा किती छान एकदम फ्रेश, एकदम टपोरे स्ट्रॉबेरी, एकदम कडक. जरा पण म्हणजे एक पण अशी स्ट्रॉबेरी नव्हते ह्याच्यामध्ये की जे खराब असतील. जनरली डब्यामध्ये खूप खराब निघतात. 3-4 म्हणजे असे खराब निघतातच. हार्डली एखादा स्ट्रॉबेरी चांगला भेटतो, बट ह्याच्यामध्ये सगळे स्ट्रॉबेरी छान होते, टचवूड. त्याच्यामुळे मी ह्याला व्यवस्थित स्टोअर करून ठेवणार आहे, म्हणजे ह्याचा मला ॲटलीस्ट 2-3 महिने यूज होईल. जेव्हा पण मला स्मूदी बनवायची असेल, स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवायचं असेल, तेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रीझरमधून डिफ्रोस्ट करायचे आणि यूज करायचे. त्याच्यामुळे मी ह्याला झिपलॉक बॅगमध्ये टाकून फ्रीझरमध्ये ठेवून घेणार आहे. आणि मी 2 महिने म्हणते, बट 2 महिने पण टिकत नाही माझ्याकडे हे, कारण माझे लहान मुली आहेत, तर ते पटपट संपून जातं. तर हे मी करते आहे, स्टोअर करून ठेवते आहे. आणि इथं मी दूध तापायला ठेवलेलं आहे, त्याचं पनीर बनवायचं आहे. मी ह्याच्यामध्ये 2-3 वेळाच व्हिनेगर टाकलं आहे तरी ते होत नाही आहे. तरी मी त्याला अजून उकळायला सोडून देते. आणि घर बघा माझं किती जास्त पसारा आहे आणि पूर्ण घर आवरायचं इतका कंटाळा येतो ना. पण एकदाचं सगळं आवरून घेतल्याशिवाय तर काही सवडच नाही आहे, आवरून घ्यावंच लागेल. आणि इथं जे वॉटरमेलन आहे ते पण मी फ्रीजमध्ये ह्याला क्लिंग रॅप करून घेते, नाही तर फ्रीजचा पूर्ण स्मेल ह्याच्यामध्ये, फ्रीजचा वास एकदम ह्याच्यामध्ये घुसून जातो. त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित क्लिंग रॅप करून ठेवते आहे फ्रीजमध्ये. आणि काही पण गोष्टी अशा क्लिंग रॅप करून ठेवल्या ना जास्त काळ टिकतात. इथे दूध व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी परत विनेगर घालते आहे. तर बघा चांगलं पनीर झालं आहे. त्याच्यामधून पाण्यातून पूर्ण ते फॅट वेगळं झालेलं आहे. तर माझ्याकडे हे पनीर मेकर आहे, त्याच्यामध्ये मी त्याला काढून घेतलेलं आहे. त्याला परत एकदा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे, कारण म्हणजे विनेगरचं जो आंबटपणा असतो ना तो त्याच्याने निघून जातो, त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर येत नाही. आणि ह्याच्यावर काहीतरी जड भांडं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातून व्यवस्थित पाणी निथळून जाईल. आणि इथे आपले द्राक्ष आहेत, द्राक्ष पण मी आणले होते, त्याला पण व्यवस्थित धुवून घ्यायचे, कारण असंच टेबलवर ठेवून घेतलं ना, येता जाता मुली खातच राहतात आणि धुतलेलं पण नसतं आणि त्यांना धुवायचा पण कंटाळा येतो. त्यापेक्षा आपणच व्यवस्थित धुवून ठेवलेले बरे. त्याला पण सेम स्ट्रॉबेरीसारखी प्रोसेस आहे. आणि इथं मिरची पण आहे, मिरचींचे पण सगळे देठं काढून ठेवते. आणि ह्याला क्लीन करून ह्याला पण तसंच बॅगमध्ये वगैरे टाकून ठेवल्यानं फ्रीजमध्ये खूप जास्त काळ टिकतात. तर अराऊंड पाव किलो मिरची होते हे. तर ह्या दोघांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ठेवलेलं आहे मी इथे. हे बघा डायनिंग टेबल पण आपलं क्लीन झालेलं आहे. आणि आता वेळ आहे किचन टेबल क्लीन करण्याची, आवरण्याची. खूप जास्त पसारा आहे, तर पटपट हा पसारा आवरून घेऊया. इथे माझं पनीर पण रेडी झालेलं आहे. पनीरला पण मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून घेते. म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा पटकन यूज करायला. ह्याला पण मी क्लिंग रॅपमध्ये ठेवून घेते. जनरली तुम्हाला एका डब्यामध्ये पाणी टाकून ठेवू शकता, बिलकुल सॉफ्ट राहतं.
आणि आपलं किचन पण व्यवस्थित क्लीन झालं आहे. गॅस पीस आणि किचनच्या मागचं जे टाईल्स असतात, गॅसच्या मागचे जे टाईल्स असतात ते पण स्वच्छ झालेले आहेत. आणि भांड्यांचं बघा, बापरे किती पसारा आहे. अर्धी भांडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ज्यांना डिशवॉशरमध्ये टाकायचं आहे. आणि असं नाही आहे की डिशवॉशर आहे, वॉशिंग मशीन आहे तर काही काम नसतं, सेम काम असतं. आणि जसं आपण भांडी धुतो ना, तसंच डिशवॉशरसाठी पण धुवावेच लागतात. हे बघा, आता माझं किचन क्लीन झालं आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक